आपल्या देशातला एक अत्यंत महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग। या एक्सप्रेसवेवर दिवसाला जवळजवळ 65 ते 70 हजार वाहनं जातात, म्हणजेच वर्षाला जवळजवळ 2.5 कोटी वाहन। तुम्हाला हे ऐकून दुःख होईल की या एक्सप्रेसवेवर वर्षाला जवळजवळ 200 अपघात होतात आणि त्यात जवळजवळ 90 लोकांचा मृत्यू। त्यातल्या 2% अपघातांना आपली परिस्थिती किंवा आपलं नशीब हे जबाबदार ठरू शकतं, परंतु उरलेल्या 98% अपघातांना आपलंच अतिसाहस, अज्ञान आणि निष्काळजीपणा जबाबदार असतो। आपण ठरवलं तरी थांबवू शकतो, कसं सांग? या सुहाना सफरचा माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे। आता त्याला फॉर्म्युला म्हणा किंवा एखादा पासवर्ड, आणि तो पासवर्ड आहे 777। आता हा 777 आला कुठे तेही सांग मला। सांगा, आपला प्रवास सुरू कसा होतो? असाच ना, पण खरं तर आपला प्रवास आधीच सुरू व्हायला हवा। आता आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा म्हणजेच प्रवासाची तयारी। 777 मधला पहिला सात। आता तुम्ही विचाराल की 7च का? सांगतो। नंबर 1 म्हणजेच टायर, कारण सगळ्यात जास्त काम हे टायरचं असतं। पण तुमचं टायर जर जुनं झालं असेल किंवा खूप क्रॅक्स आले असतील और तुमचं टायर घासून घासून थ्रेडवर इंडिकेटर पर्यंत आलं असेल तर कृपया पहिले टायर बदला। टायरचं मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला इथे, तर टायरचं स्पीड रेटिंग तुम्हाला इथे दिसतं। टायरमध्ये हवेचं योग्य प्रमाण किती आहे ते तुमच्या कार मॅन्युफॅक्चररने इथे दिलेलं असतं। एवढीच हवा, कारण जास्त हवा भरली तर एक्सप्रेसवेवर वेगामुळे घर्षण होऊन तापमान वाढतं आणि टायरचं प्रेशर वाढून टायर फुटण्याचाही धोका असतो। नंबर 2, सगळ्या फ्लुइड लेवल्स चेक करा। इंजिन ऑइल, कूलंट, पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक कार असेल तर चार्जिंग। नंबर 3, कारमध्ये टूल किट आणि फर्स्ट एड बॉक्स जागच्या जागी आहेत की नाही याची खात्री करा। वाहन चालवत असताना आपले सर्व डॉक्युमेंट्स आपल्या जवळ ठेवा। ट्रक चालवत असताना परमिट आणि फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा। नंबर 5, गाडीत बसल्यावर सीट पोझिशन तुम्हाला हवी तशी ऍडजस्ट करा। नंबर 6, तुमचा रेअर व्ह्यू मिरर आणि तुमचा साइड व्ह्यू मिरर आम्ही तुम्हाला हवं तसं ऍडजस्ट करू। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच सीट बेल्ट। तुम्ही आणि तुमच्या सहप्रवाशांना